Hello and welcome all of you. In previous lecture of Indian Penal Code, we started the general explanation which are provided under section 6 to 52A. ठीक आहे, तर आपण त्यांना स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण मुव्हेबल प्रॉपर्टी, रॉंगफुल गेन, रॉंगफुल लॉस इथपर्यंत आलेलो होतो. ठीक आहे. गेनिंग रॉंगफुली म्हणजे काय, लुझिंग रॉंगफुली म्हणजे काय, आणि व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ जनरल एक्सप्लेनेशन्स and what are the reasons to providing the definitions of this particular elements. तर हे पण आपण डिस्कस केलेलं होतं. तर मागचं आपण जे रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉसपर्यंत जे आलो होतो त्याच्या पुढे आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर सेक्शन 24 प्रोव्हाइड अबाउट द डिसऑनेस्टली. ठीक आहे. तर डिसऑनेस्ट इंटेन्शन इज वन ऑफ द most important essential elements of offense of theft. ठीक है. तर if any person dishonestly takes or remove any property from the possession of any person, then he commit a offense of theft. ठीक आहे. तर डिसऑनेस्टली ते थेफ्टचं खूप इसेन्शियल एलिमेंट्स आहे, ते आपल्याला 24 सांगतं. सेक्शन 24 सेट दॅट whoever does anything with the intention of causing wrongful gain to one person or wrongful loss to another person is said to do that thing dishonestly. ठीक. तर आता रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉस हे आपण बघताना काय करतो, व्हॉट आर द मेन इलेमेंट्स ऑर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ रॉंगफुल गेन. तर रॉंगफुल गेनचे आपण जेव्हा इसेन्शियल एलिमेंट बघत होतो तर त्यावेळेस काय होतं महत्त्वाचं की wrongful gain is a gain of such property by illegal means which the same person is not legally entitled for that property. ठीक आहे. तो पर्सन त्या प्रॉपर्टीला लिगली इंटायटल नव्हता अँड ही ॲक्वायर और परचेस दॅट प्रॉपर्टी बाय अनलॉफुल और इलिगल मीन्स. ठीक आहे. अँड wrongful loss means a wrongful loss by illegal means to the person who legally entitled to that property. ठीक आहे. तर ज्यावेळेस थेफ्ट कमी होते त्यावेळेस तुमचं डिसऑनेस्ट इंटेन्शन येतं आहे. आणि डिसऑनेस्ट इंटेन्शन म्हणजे काय की डू with the intention of causing wrongful gain to one person and wrongful loss to another person is said to do that thing dishonestly. तर ज्यावेळेस तुम्ही IPCचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्ही मायन्युटली हे बघायचं की याच्यात ऑफेन्सचे इसेन्शियल एलिमेंट्स काय आहेत. एक एलिमेंट्समुळे ते ॲक्ट एका ऑफेन्समधून दुसऱ्या ऑफेन्सला फेकलं जातं. फॉर एक्झाम्पल डिसऑनेस्टली काय आहे, इसेन्शियल एलिमेंट्स आहे कशाचं, थेफ्टचं. डिसऑनेस्टली टेक्स अ प्रॉपर्टी फ्रॉम पोझिशन ऑफ एनी पर्सन. ठीक आहे. इथं डिसऑनेस्ट इंटेन्शन आलं. तर ती प्रॉपर्टी कशाने केलेली आपण की डिसऑनेस्ट इंटेन्शनने ती आपण काय केलेली, ती रिमूव्ह केलेली आहे त्याच्या पोझिशनमधून. म्हणजे त्या प्रॉपर्टीचा कोणाला तरी फायदा, जो ती प्रॉपर्टी काढतोय त्याच्या पोझिशनमधून. बरोबर. जर ती प्रॉपर्टी काढतोय त्याच्या पोझिशनमधून त्याला किंवा एनी अदर पर्सन त्याला तो काय झाला पाहिजे, रॉंगफुल गेन झाला पाहिजे आणि समोरच्या पासून रॉंगफुल लॉस झाला पाहिजे. तर तो ऑफेन्स काय असतो, तो ऑफेन्स थेफ्ट असतो. बरोबर. तर फॉर एक्झाम्पल उदाहरण लक्षात घ्या. आता एने बीच्या पोझिशनमधून मोबाईल काढून घेतला. कशासाठी, तो मोबाईल सीला विकण्यासाठी. इथं काय झालं, इथं थेफ्ट झाली. थेफ्ट का झाली, रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉस दोघी प्रेझेंटेड. रॉंगफुल लॉस कोणाला झाला, बीला झाला. रॉंगफुल गेन एला झाला. बरोबर. पण समजा आता एला बी आवडत नाही, मग त्याला त्रास देण्यासाठी किंवा त्याला काय करण्यासाठी त्याने काय केलं की बीचा मोबाईल घेतला आणि नदीमध्ये फेकून दिला. इथं रॉंगफुल लॉस आहे कुणाला, याला बीला रॉंगफुल लॉस आहे. बरोबर. पण रॉंगफुल गेन एला होतोय का किंवा अदर पर्सनला होतोय का, तर नाही होते. तर याच्यामुळे तो जे ॲक्ट आहे, जे द ॲक्ट which is done by the A, it is not a theft because wrongful gain is not present.
तर मग हे ऑफेन्स कोणतं आहे किंवा हे ॲक्ट कोणतं आहे? तर हे ॲक्ट आहे मिसचिफ विच इज पनिशेबल अंडर सेक्शन 425 ऑफ इंडियन पिनल कोड. आपण ते डिटेलमध्ये डिस्कस करू त्यावेळेस. पण इथं तुम्ही लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट एक आहे की बिकॉज ऑफ द ओनली वन एलिमेंट्स द नेचर ऑफ ऑफेन्स इज टोटली चेंज. 379 मधून सरळ 425 मध्ये ते फेकलं गेलं. बरोबर. तर त्याच्यामुळे हे इसेन्शियल एलिमेंट्स आणि हे डेफिनेशन खूप महत्त्वाचे असतात. बरोबर. तर डिसऑनेस्टली द इंटेन्शन ऑफ कॉजिंग wrongful gain to one person or wrongful loss to another person is said to do that act dishonestly. ठीक आहे. दूसरा fraudulently. Section 25 provide about the fraudulently. A person is said to do thing fraudulently if he does that thing with intent to defraud but not otherwise. ठीक. The intention of defraud हे याचं इसेन्शियल एलिमेंट्स आहे. बरोबर. तर इंटेन्शन टू डिफ्रॉड म्हणजे काय नेमकं? ते इंटेन्शन इज ओनली रेफर टू द प्रॉपर्टी. तर जे त्याचं रॉंगफुल फ्रॉडुलंट जे इंटेन्शन आहे, इंटेन्शन टू डिफ्रॉड, तर ते कशाशी रिलेटेड असलं पाहिजे? ते प्रॉपर्टीशी रिलेटेड असलं पाहिजे फ्रॉडुलंटलीच्या याच्यामध्ये कन्सेप्टमध्ये येण्यासाठी. फॉर एक्झाम्पल समजा एने काय केलं, एने बीला सांगितलं की जा तिकडे काय होतं आहे याच्यामध्ये लग्नामध्ये जेवण भेटतं आहे आणि तिथे घुसू देत आहे जेवण करण्यासाठी, जसं आम्ही करायचो याच्यामध्ये ग्रॅज्युएशनला असताना. तर एने सांगितलं बीला की जा पटकन तिथे जेवण वाटतं आहे किंवा लग्नामध्ये छान जेवण आहे. हा गेला जेवणासाठी आणि याने बघितलं तिथं कारणाचा कार्यक्रम चालू होता. कारण म्हणजे 13 वाजता ना एखादा माणूस मेला असेल त्याचं दशक्रिया चालू आहे. बरोबर. हा तिकडनं असंच एकदम रागात परत आला. तर इथं याने सांगायला पाहिजे का की तू मला फसवलं? बेने सांगायला पाहिजे का यू फ्रॉडुलंटली डू दॅट ॲक्ट? नाही. तर जे इंटेन्शन ऑफ डिफ्रॉड आहे ते तुमच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड असलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही एक बाईक आणली फॉर एक्झाम्पल, समजा एक बाईक तुम्ही विकण्यासाठी काढलेली आहे. ती बाईकची किंमत आहे तुम्हाला माहिती आहे ही 10,000ची बाईक आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला असं दाखवलं की जी बाईक आहे खूप रेअर आहे, ही कुठे भेटत नाही, मी 50,000ला आणलेले आहे पण मी आता 70,000 शिवाय विकू शकणार नाही किंवा ते करणार नाही, एवढ्या हे देते, मायलेज देते, अशी चालते. ठीक आहे. आणि ते घेतली त्याने, बाईक विकत घेतली तुमच्या याला हे पडून, आणि 2 दिवसातच ती बाईक खराब झाली. बरोबर. तर या ठिकाणी तुमचं जे इंटेन्शन ऑफ डिफ्रॉड आहे ते प्रॉपर्टीशी रिलेट आहे. बरोबर. तर या ठिकाणी त्याने ते फ्रॉडुलंटली ॲक्ट केलं आहे असं समजलं जाईल. बरोबर. दुसरं काय, देअर मस्ट बी अ इंटेन्शन टू कॉजिंग रॉंगफुल गेन ऑर रॉंगफुल लॉस. फ्रॉडुलंटली म्हणजे सुद्धा तुमचं रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉस असलं पाहिजे. तर ते तुमचे जे इंटेन्शन टू डिफ्रॉड आहे तर ते इंटेन्शन टू डिफ्रॉड with the purpose of wrongful gain to one person and wrongful gain to another person. चिटिंगमध्ये डिसऑनेस्टली हा फ्रॉडुलंटली हा चिटिंगचा एक बेसिक इलेमेंट आहे. बरोबर. तर तुमचं जे आर्थिक फायदा होणार आहे तर तो आर्थिक फायदा कशामुळे होतो आहे? तर समोरच्याला फसवल्यामुळे होतो आहे. म्हणजे त्याला ते काय झालं आहे, रॉंगफुल लॉस झाला आहे आणि तुम्हाला रॉंगफुल गेन झाला आहे. ठीक आहे. रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉस मी मागच्या याच्यामध्ये डिस्कस केलं तर ते तुम्हाला कळलं असेल. Third essential element is there is only primary intention looked and not the remote intention. असं होऊ शकत होतं किंवा ते होऊ शकत होतं. जसं की डॅमेज टू कॉन्ट्रॅक्ट फक्त रिमोटनेस याच्यासाठी हे केलं, जो ॲक्च्युअल डॅमेज झाला त्याच्यासाठी हे होतं, पण रिमोट डॅमेजसाठी हे होत नाही. काय होत नाही, कंपन्सेशन देता येत नाही. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट केला असेल एखाद्या पोल्ट्री फार्मवाल्याने की 5,000 पिल्लं एखाद्याकडून मागवायची. बरोबर. तर समोरच्या व्यक्तीने तो कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला तर तुमचं काय जे उत्पन्न असेल धान्य वगैरे घेतलेलं किंवा ते केलेलं फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय होईल, भरपाई मिळेल. हे ॲक्च्युअल डॅमेज. मग तुम्ही सांगितलं की ती कोंबड्या मोठ्या झाल्या असत्या, त्याच्यापैकी बाकीच्यांनी अंडे दिले असते, मग त्या अंड्यांचं मी परत कोंबड्या बनवल्या असत्या, त्या कोंबड्यांनी परत अंडे दिले असते, त्या अंड्यांच्या परत मी कोंबड्या बनवल्या असत्या, त्या कोंबड्यांनी परत अंडे दिले असते, अंड्यांच्या परत कोंबड्या बनवल्या असत्या. तर हे जी लांब प्रोसेस आहे हे तुमचं रिमोटनेस ऑफ डॅमेज झालं.
तर याच्यासाठी कंपन्सेशन भेटत नाही. त्याप्रमाणे फ्रॉडुलंटली म्हणजे तुमचं फक्त जे प्रायमरी इंटेन्शन आहे गाडी विकत घेण्याचं तेच कन्सिडर करण्यात येईल. तुमचं जे रिमोट इंटेन्शन आहे त्या गाडीवर बसून मी उड्या मारल्या असत्या आणि सर्कसमध्ये काम करून पैसे जमवले असते तर हे येणार नाही, बरोबर. फक्त तुम्हाला ॲक्च्युअल डॅमेज काय झाला आहे तेच तुमचं कन्सिडर करण्यात येईल. ठीक आहे. नंतर रिझन टू बिलीव्ह. Section 26 provide that the reason to believe. A person is said to have reason to believe a thing. तुम्ही while we reading the sections तुम्ही बैरॅक घेऊन बसत जा आणि ते वर्डचा काय अर्थ होतोय किंवा काय होतं तुम्ही ते बैरॅकमध्ये लिहून ठेवलं तरी चालतंय किंवा अदर वहीवर लिहिलं तरी चालतंय, पण बैरॅक तुम्ही घेऊन बसायचं. A person is said to have reason to believe a thing if he has sufficient cause to believe that thing but not otherwise. तर डेफिनेशन बघा. अ पर्सन इज सेड टू हॅव रिझन टू बिलीव्ह अ थिंग इफ ही हॅज सफिशियंट कॉज टू बिलीव्ह दॅट थिंग. नॉलेज अँड रिझन टू बिलीव्ह आर द डिफरंट थिंग. ठीक आहे. रिझन टू बिलीव्ह हे एक प्रकारचं माहितीच आहे, पण ते नॉलेजपेक्षा थोडं कमी आहे, बरोबर. आपण अंदाज लावतो रिझन टू बिलीव्ह दॅट. तर अंदाज काय असतो, ती घटना घडलेली आहे का किंवा ती अस्तित्वात आहे का हे तुम्हाला माहिती नाही, बरोबर. ती असू शकते किंवा असू पण शकते, पण शक्यता म्हणजे असू शकते याचं जे पर्सेंटेजमध्ये प्रमाण आहे ते जास्त आहे. तर रिझन टू बिलीव्ह म्हणजे ती तुम्हाला वाटतंय, नॉलेज नाही आहे की असं आहे, पण तुम्हाला वाटतंय की असं असू शकतं, तर त्याला आपण म्हणतो रिझन टू बिलीव्ह. ठीक आहे. सेक्शन 27 जनरल आहे काय की वेन प्रॉपर्टी इज इन पोजेशन ऑफ अ पर्सन्स वाईफ क्लर्क और सर्वंट ऑन अकाउंट ऑफ दॅट पर्सन इट इज इन दॅट पर्सन्स पोजेशन विद इन द मिनिंग ऑफ दिस कोड. ठीक आहे. द ऑफेन्स ऑफ थेफ्ट इज अगेन्स्ट द पोजेशन नॉट अ ओनरशिप. ठीक आहे. तर मग त्याचे जे पोजिशन आहे, जर ते वाईफकडे असेल किंवा सर्वंटकडे असेल किंवा क्लर्क किंवा अकाउंटंटकडे असेल तर ते पोजिशन कोणाचं समजण्यात येईल, ते ओनरचंच पोजिशन आहे असं समजण्यात येईल. हे जनरल होतं. नंतर सेक्शन 28 प्रोव्हाइड अबाउट द काउंटरफिट. तर ते तुम्ही वाचून घ्या. काउंटरफिटचं एवढे हे नाही. ज्यावेळेस आपण ते काउंटरफिट ऑफ इंडियन करन्सी बघू त्यावेळेस हे आपण बघून घेऊ. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेफिनेशन दॅट इज सेक्शन 29 दॅट इज डॉक्युमेंट. The word document denotes any matter expressed or described upon a substance by means of letter, figure, or marks, or by more than one of those means, intended to be used or which may be used as a evidence of that matter. तर डॉक्युमेंट म्हणजे काय, बरोबर. तर document denotes any matter expressed or described upon any substance. कागदावर दिलेलं आहे. जनरली काय असतं की आपण डॉक्युमेंट म्हणजे काय की जे कागदावर दिलेलं आहे ते, बरोबर. डॉक्युमेंट विथ इंटेन्शन. इंटेन्शन काय, इंटेंडेड टू बी यूज और विच मे बी यूज ॲज अ एव्हिडन्स ऑफ दॅट मॅटर. ॲज अ एव्हिडन्स ऑफ दॅट मॅटर, नॉट अ डॉक्युमेंट. डॉक्युमेंटचं एव्हिडन्स नाही तर एव्हिडन्स कशाचं, दॅट मॅटर. मॅटर कोणतं, एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राईब अपॉन एनी सबस्टन्स. एनी मॅटर expressed or described. Expressed or described upon any substance. Substance means anything. आता तुम्ही वाळूचा जर समजा ठीक आहे समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर काय होतं, बऱ्याच लोकांना कला जागृत होते, लोकांचे कला जागृत होते. लोकांनी समजा एखाद्या ए असेल, ए आणि बी समुद्र किनाऱ्यावर गेले, दोघी एक ए आणि बी दोघी चांगले मित्रमैत्रिणी आहेत. ए ने काय केलं, एने वाढवून लिहिलं आय लव यू. ठीक आहे. तर या ठिकाणी आणि त्या लेडीजने काय केलं, ते फोटो काढून ठेवला ते याचा. तर या ठिकाणी काय झालं,
की जी वाळू आहे, जी जमीन आहे ते सबस्टन्स आहे आणि जे लिहून ठेवलेलं आहे ते मॅटर आहे. बरोबर. तर डॉक्युमेंट म्हणजे ते मॅटर जे लिहून ठेवलेलं आहे ते. तर सबस्टन्स कोणतं की ज्याच्यावर लिहिलं आहे ते. सबस्टन्स मे बी एनीथिंग. बरोबर. तर हे भिंतीवर लिहून ठेवलं असेल रक्ताने की मला या या माणसाने मारलेलं. बरोबर. तर ती भिंत आणि ते रक्ताने लिहिलेलं हे डॉक्युमेंट होणार नाही. डॉक्युमेंट काय होईल तर ते जे लिहून ठेवलेलं आहे, व्हॉट इज द सबस्टन्स एक्सप्रेस ऑन द व्हॉट इज द मॅटर एक्सप्रेस ऑन द सबस्टन्स, दॅट इज द डॉक्युमेंट. बरोबर. द मॅटर मे बी एक्सप्रेस बाय एनी वे, by figure, marks or more than one of those means. तर समजा आता एस लिहिलेलं असेल की माझा जो मित्र होता एस त्याने मला मारलेलं आणि तेवढ्यात त्या माणसाची डेथ झाली आणि एस नावाचे त्याचे एखादी मित्र असेल एसच्या नावावरून एकच मित्र असेल तर त्यांनी तो मार्क्स करून ठेवलेला आहे एस किंवा त्याचं काही स्पेशल मार्क्स असेल ते. तर सबस्टन्स काय असेल तर जे मॅटर हे एनी टाईपचं असू शकतं. म्हणजे ते वर्डने असू शकतं किंवा त्याने एखादी फिगर काढलेली असेल. बरोबर. एखादी सिम्बॉल असेल. तर मॅटर हे एनी फॉर्ममध्ये असू शकतं आणि सबस्टन्स पण एनी असू शकतं. बरोबर. तर हे झालं तुमचं डॉक्युमेंट. नंतर सेक्शन 30 प्रोव्हाइड अबाउट द व्हॅल्युएबल सिक्युरिटी. द वर्ड्स व्हॅल्युएबल सिक्युरिटी डिनोट्स a document which is a purports to be a document whereby any legal rights is created, extended, transferred, restricted, extinguished or released, or whereby any person acknowledges that he is under the legal liability or he has not a certain legal right. ठीक आहे. तर एनी व्हॅल्युएबल सिक्युरिटी होण्यासाठी काय लागेल, पहिले पहिले डॉक्युमेंट लागेल. आपण ऑलरेडी डॉक्युमेंट म्हणजे काय ते डिस्कस केलं. बरोबर. बिकॉज ऑफ दॅट डॉक्युमेंट एनी लिगल राईट क्रिएटेड. समजा मी आज तुम्हाला लिहून दिलं चेकवर की एवढे एवढे जे पैसे आहेत ते तुम्हाला मी देतोय चेकने. नाही तर मी एखादी व्हील बनवली की ही जमीन आहे ती एने एक व्हील बनवली आणि त्या व्हीलद्वारे ती जमीन बीला डिनोट केली किंवा त्याला दिली. तर इथं लिगल राईट हा जरा काय झाला क्रिएट झाला. बरोबर. ते डॉक्युमेंट आहे. तर याच्यामध्ये मॅटर काय राहील जे लिहिलेलं आहे की ही पर्टिक्युलर प्रॉपर्टी मी बीला देतोय. सबस्टन्स काय राहील ते कागदाचा तुकडा, तो सबस्टन्स राहील. तिथं खाली काय सही सिग्नेचर वगैरे राहील. बरोबर. हे डॉक्युमेंट राहिलं. बरोबर. एव्हरी व्हॅल्युएबल सिक्युरिटी इज अ डॉक्युमेंट बट एव्हरी डॉक्युमेंट इज नॉट अ व्हॅल्युएबल सिक्युरिटी. कसं? For the purpose of constituting a valuable security, there must be a document. But every document is not a valuable security. Only those documents are valuable security which create any legal rights created, extended, transferred, restricted, extinguished, released, or whereby a person acknowledges any legal liability or acknowledge he has not certain legal rights. Only that document become a valuable security. बरोबर. तर प्रत्येक डॉक्युमेंट हे व्हॅल्युएबल सिक्युरिटी नसतं. व्हॅल्युएबल सिक्युरिटी होण्यासाठी द कंडिशन विच आर प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 30 आर नेसेसरी. बरोबर. तर त्या डॉक्युमेंटने काय झालं पाहिजे, लिगल राईट इज क्रिएटेड, एक्सटेंड केला असेल, ट्रान्सफर केला असेल. फ्रॉम टुडे the right of ownership of such particular property is transferred from A to B. आणि खाली ए आणि बीची सिग्नेचर असेल. राईट ऑफ ओनरशिप ट्रान्सफर झाला. एनी लिगल राईट इज रिस्ट्रिक्टेड. एखादी तुमचा लिगल राईट हा रिस्ट्रिक्ट केला असेल किंवा एक्सटिंग्विश केला असेल, रिलीज केला असेल. बरोबर. और वेअर बाय एनी पर्सन एक्नॉलेज दॅट ही लाईज अंडर द लिगल लायबिलिटी और वेअर on paper on which A stated that I take a loan from B of 50,000
हा लिगल लायबिलिटीमध्ये गेला ना. 50,000 मी बी कडून आज घेतले आहेत, हे डॉक्युमेंटवर त्यांनी काय केलं, लिहून घेतलेलं आहे, खाली सिग्नेचर आहेत, बरोबर. तर इथं काय झालं आहे की तो लिगल राईट आहे तो काय झालेला आहे, क्रिएट झालेला आहे. किंवा हॅज नॉट सर्टन लिगल राईट, किंवा त्यांनी खाली एखादी लिगल राईट, आजपासून मला हा लिगल राईट नसेल, हक्क सोडपत्र आपण जसं करतो, तर ते पण काय आहे की व्हॅल्युएबल सिक्युरिटी आहे, बरोबर. तर सेक्शन 30 तुम्हाला कळलं असेल. बाकीचं सेक्शन 31, 32, 33 जनरल आहेत. सेक्शन 34 consists a very important aspect, that is common intention. Common intention section 34 to 38 provide about the common intention. ठीक आहे. तर जे कॉमन इंटेन्शन आहे तर ते आपण कॉमन ऑब्जेक्ट सोबत बघणार आहोत अंडर सेक्शन 149. ज्यावेळेस आपण सेक्शन 149 बघू त्यावेळेस आपण कॉमन इंटेन्शन पण त्याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. बरोबर. त्याच्यानंतर सेक्शन 39 प्रोव्हाइड अबाउट द वॉलेंटरी. ठीक आहे. सेक्शन 39 प्रोव्हाइड अबाउट द डेफिनेशन ऑफ वॉलेंटरी. Section 39 said that a person said to cause an effect voluntary when he causes it by means whereby he intended to cause it, or by means which at the time of employing those means he knows or had a reason to believe to be likely to cause it. बरोबर. A person is said to cause an effect voluntary when he causes it by means whereby he intended to cause it. तर एखादी जे इफेक्ट आहे तर ते व्हॉलेंटरी केव्हा कॉज होणार आहे, ते व्हॉलेंटरी केव्हा समजण्यात येईल, when a person intentionally apply any means or force to any act to be committed or intentionally cause any means for the purpose of committing that act. इंटेन्शनली तो असं काहीतरी कृत्य करतोय की ज्याच्यामुळे ते ॲक्ट एक्झिस्ट होणार आहे, ते ॲक्ट येणार आहे, अस्तित्वात येणार आहे, किंवा ही अप्लाइड अ मीन्स इन अ सच अ वे दॅट ही नो दॅट और ही रिझन टू बिलीव्ह दॅट. आपण ऑलरेडी रिझन टू बिलीव्ह दॅट म्हणजे काय ते बघितलं. ही नो दॅट और ही रिझन टू बिलीव्ह दॅट इफ आय अप्लाय such things in according such manner then such act takes effect. बरोबर. तर व्हॉलेंटरी म्हणजे तुम्हाला ती गोष्ट घडून येईल याचं इंटेन्शनली तुम्ही असं एखादी काम करेल असेल की ज्याच्यामुळे ती घटना घडून येईल, किंवा टू रिझन टू बिलीव्ह दॅट द सच ॲक्ट इज कॉज. हर्ट और ग्रीवियस हर्ट अलोन नॉट पनिशेबल. सेक्शन 319 320 फक्त डेफिनेशन दिलेलं आहे. पनिशेबल काय असतं, व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट, व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट बाय डेंजरस वेपन, व्हॉलेंटरी कॉझिंग ग्रीवियस हर्ट, व्हॉलेंटरी कॉझिंग ग्रीवियस हर्ट बाय डेंजरस वेपन, व्हॉलेंटरी कॉझिंग ॲसिड अटॅक. तर जे व्हॉलेंटरी कॉझिंग ॲक्ट आहे ते पनिशेबल आहे. इफ एनी ॲक्ट कॉझिंग विच इज नॉट व्हॉलेंटरी मेड बाय अ पर्सन देन सच पर्सन मेक अ नो ऑफेन्स. तिथं व्हॉलेंटरीनेस पाहिजे. ज्यावेळेस आपण ॲक्टेसरीस आणि मेन्स रिया बघितलं तर मेन्स रियाचं आपण ज्यावेळेस मेन्स रिया कशा प्रकारे IPC म्हणजे इनकॉर्पोरेटेड आहे, ज्यावेळेस आपण ते बघितलं त्यावेळेस एक
एसेन्शियल एलिमेंट होता की तो व्हॉलेंटरी असा जो वर्ड वापरलेला आहे तो व्हॉलेंटरी म्हणजे तिथं माणसाचं हे असतं काय की त्या माणसाला ती घटना घडून आणायची असते ऑर ही हॅज अ रिझन टू बिलीव्ह त्याला असं माहीत असतं की ही घटना घडून येईल इफ आय मेक सच ॲक्ट इन द मॅनर समजा एकाच्या कानाखाली वाजवले त्याला घटना घडून आणायची होती काय की याला एक हर्ट झालं पाहिजे किंवा ग्रीवस हर्ट झाला पाहिजे बरोबर तर ही डज दॅट ॲक्ट कानाखाली मारणे व्हॉलंटरी त्याने व्हॉलंटरी कानाखाली मारली त्याच्या अँड समजा एखाद्याने चुकून जर असं एखादी गाडी पकडत असेल किंवा त्याचा असा हात असा वरती करताना हात लागला त्याला आणि चुकून त्याच्या कानाखाली लागला तर इथं तो क्लेम करेल का ही कमिट ऑफेन्स ऑफ हर्ट व्हॉलंटरी कॉझिंग हर्ट ठीक आहे तर समोरचा डिफेन्स राहील की येस आय ॲडमिट दॅट द हर्ट इज कॉज बाय माय ॲक्ट टू ए बट सच ॲक्ट नॉट इज व्हॉलंटरी आय एम नॉट इंटेंडेड to make that act or I have no reason to believe that to commission of that act माझा असा हेतू नव्हता किंवा माझं असं व्हॉलंटरीनेस नव्हता की ते ॲक्ट झालं पाहिजे बरोबर तर हे झालं तुमचं व्हॉलंटरी अ पर्सन इज सेड टू कमिट सेड टू कॉज अँड इफेक्ट व्हॉलंटरी वेन ही कॉजेस इट्स मीन्स वेअर बाय ही इंटेंडेड टू कॉज इट ठीक आहे ते इंटेंडेड टू कॉज इट असं पाहिजे नंतर 41 काय सांगतं स्पेशल लॉ अ स्पेशल लॉ इज अ लॉ ॲप्लिकेबल टू अ पर्टिक्युलर सब्जेक्ट फॉर द पर्पज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ पर्टिक्युलर सब्जेक्ट वेअर एनी लॉ इज मेड देन सच लॉ कॉल्ड अ स्पेशल लॉ ठीक आहे स्पेशल लॉ म्हणजे काय द लॉ विच इज मेक फॉर द पर्पज ऑफ स्पेशल पर्टिक्युलर स्पेशल सब्जेक्ट द लॉ मेक बाय prevention of atrocities of scheduled tribe and scheduled caste ठीक आहे तो स्पेशल लॉ आहे झाला तर तो काय झाला स्पेशल लॉ झाला तो पर्टिक्युलर सब्जेक्टची डील करतो कोणत्या सब्जेक्टची फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ठीक आहे ऑफ शेड्यूल्ड ट्राईब अँड शेड्यूल्ड कास्ट तर त्याच्याशी हा फक्त हे करतोय डील करतोय बरोबर हे झालं तुमचं स्पेशल लॉबद्दल अँड हे लक्षात ठेवायचं कायम की इट इज अ वेल सेटल रूल ऑफ इंटरप्रिटेशन दॅट द स्पेशल लॉ ऑलवेज प्रिवेल ओव्हर द जनरल लॉ जर स्पेशल लॉच्या काही प्रोव्हिजन असतील आणि त्या जर ओव्हरलॅपिंग करत असतील जनरल लॉची तर अशामध्ये ज्या स्पेशल लॉच्या प्रोव्हिजन आहेत त्या जनरल लॉवर प्रिवेल होतील ठीक आहे फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू CRPC इन्व्हेस्टिगेशन ऑफ एन ऑफेन्स may be conducted by subordinate officer which is provided by the officer in charge of police station बरोबर but under the SC and ST Prevention of Atrocities Act बरोबर तर त्या ॲक्टमध्ये द इन्व्हेस्टिगेशन ऑफ केस शल बी concluded by the device P level officer of device P level तर device P levelचा जो ऑफिसर असेल तर त्याच्यापेक्षा खालच्या ज्या स्तराचा जो ऑफिसर असेल त्याला करता येणार नाही फक्त डिवाइस पी जो असेल त्याला करता येईल ठीक आहे तर हे स्पेशल प्रोव्हिजन आहे अँड स्पेशल प्रोव्हिजन प्रोव्हाइडेड बाय द ॲट्रॉसिटी ॲक्ट इज प्रिवेल ओव्हर द जनरल प्रोव्हिजन विच इज प्रोव्हाइडेड बाय द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ठीक आहे द स्पेशल जो स्पेशल लॉ आहे इंटरप्रिटेशनचा द प्रोव्हिजन ऑफ स्पेशल लॉ इज ऑलवेज प्रिवेल ओव्हर जनरल लॉ तर ते तिथं ॲप्लिकेबल होतं ठीक आहे लोकल लॉ सेक्शन 42 प्रोव्हाइड अबाउट द लोकल लॉ A local law is a law applicable only to a particular part of India बरोबर तर जो एक पर्टिक्युलर पार्टसाठी ॲप्लिकेबल होत असेल आता बाकीचे असे लॉ बनवलेले आहेत की जे फक्त इंडियाच्या पर्टिक्युलर पार्टशी ॲप्लिकेबल होतात अफास्पा म्हणून त्याचं नाव बहुतेक चुकू शकतं माझं अफास्पा म्हणून एक लॉ होता जो याला ॲप्लिकेबल असतो आसाम आणि जो तिकडची रिजन आहेत त्याला तुम्ही मला करेक्ट करू शकता याच्यामध्ये त्याचं नाव मला नेमकं आठवत नाही आहे तर अफास्पा म्हणून असं काहीतरी कायदा होता तर तो फक्त त्या आसामसाठी ॲप्लिकेबल असतो बरोबर तो आपल्याकडे काय ॲप्लिकेबल होत नाही तर त्याला आपण लोकल लॉ म्हणून कन्सिडर करतो त्याच्यानंतर सेक्शन 44 प्रोव्हाइड अबाउट द 43 प्रोव्हाइड अबाउट द इलिगल
or legally bound to do. The word illegal is applicable to everything which is an offense or which is prohibited by law or which is furnished ground for the civil action, and a person is said to be legally bound to do whenever it is illegal to him to omit. बघा डेफिनेशन कशी फ्लो झालेली आहे. द वर्ड इलिगल इज ॲप्लिकेबल टू एव्हरीथिंग. द वर्ड इलिगल इज ॲप्लिकेबल टू एव्हरीथिंग हे सगळ्यांना ॲप्लिकेबल होईल. कोणत्या कशाला? विच इज ॲन ऑफेन्स. जे ऑफेन्स असेल तर ते ॲक्ट असेल ते इलिगल आहे. जे द ॲक्ट विच इज मेड बाय द पर्सन विच कॉन्स्टिट्यूट ॲन ऑफेन्स, सच ॲक्ट इज डेझिग्नेटेड ॲज अ इलिगल ॲक्ट. ठीक आहे. सेकंड, विच इज प्रोहिबिटेड बाय लॉ. आता लॉने जे प्रोहिबिटेड केलेलं आहे तर ते पण इलिगल. और विच फर्निशेस ग्राउंड फॉर द सिव्हिल ॲक्शन. समजा आता तुम्ही एखाद्याचं डिफेमेशन केलं, त्याने सिव्हिल ॲक्शन तुमच्याबद्दल मानहानीचा गुन्हा दाखल केला, सूट फॉर डिफेमेशन, सूट फॉर कंपल्सेशन फॉर डिफेमेशन त्याने फाईल केलं. तर इथं काय झालं की सिव्हिल ॲक्शनसाठी तुम्हाला ग्राउंड झाला, बरोबर. तर त्यासाठी तर जे ॲक्ट होतं ते इलिगल ॲक्ट होतं. अँड अ पर्सन इज सेड टू बी बाउंड लिगली बाउंड टू डू व्हॉट एव्हर इज इलिगल टू हिम टू ओमिट. तर लिगली बाउंड म्हणजे काय, तर इथं निगेटिव्ह डेफिनेशन आहे. तर वेन एव्हर इट इज इलिगली टू ओमिट, द ओमिशन ऑफ ॲक्ट म्हणजे ती कृती न करणे. ज्यावेळेस हे इलिगल असेल किंवा ती कृती करणे हे कायद्याने बंधनकारक असेल. फॉर एक्झाम्पल सेक्शन 166A प्रोव्हाइड दॅट बाउंड अ ड्युटी ऑन पब्लिक सर्वंट टू रजिस्टर अँड FIR. ठीक आहे. सेक्शन 154 काय करतो, 154 ऑफ CRPC प्रोव्हाइड अबाउट द फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, अँड ही स्टेटेड दॅट इफ commission of cognizable offense is made and such information is given to orally or written form to a officer in charge of police station, then it is a duty of the officer in charge of police station to reduce the such information in written form and lodge a FIR according to the information given by the such informant. ठीक है. And if such information related to the offense contained in section 166A, that is section 326A 326B, तर 166A मध्ये काय सांगितलेलं आहे, इफ आता 154 नुसार ही काय झाली, ती लिगल ड्युटी झाली कोणाची, पब्लिक सर्वंटची. कसली, इन्फॉर्मेशन रिपोर्ट फाईल करायची, बरोबर. तर 166A काय सांगतं, इफ एनी ऑफेन्स इज रिलेटेड टू द सेक्शन 326A, 354 असेल, 366 376 ऑफेन्सेस अगेन्स्ट रेप वगैरे, तर अशा ऑफेन्सेसमध्ये जर इन्फॉर्मेशन जर रजिस्टर करून घेतली नाही, ही ड्युटी आहे की ती रजिस्टर करायला पाहिजे, पण ती रजिस्टर करून घेतली नाही, ओमिशन ऑफ सच लिगल ड्युटी, then such public servant is liable to rigorous punishment which is shall not be less than 6 months but which may extend to 6 months 2 years. ठीक आहे. तर त्याला पनिशमेंट दिलेली आहे. तर लिगली बाउंड टू डू मीन्स वेन एव्हर इट इज इलिगल टू हिम टू ओमिट. आता तो ओमिट करू शकतो काय ती ड्युटी, नाही करू शकत. त्याने जर ते केलं तर त्याला आपण ते पनिशेबल आहे, बरोबर. तर ही त्याची ड्युटी आहे आणि ती ड्युटी त्यांनी फॉलो नाही केली, त्याच्यामुळे ते जे ॲक्ट होतं ते इलिगल आहे. Then section 44 provide about the injury. The word injury denotes any harm whatever illegally caused to any person in body, mind, reputation or property. The word injury denotes any harm. Injury denotes any harm whatever illegally caused to person in body, mind, reputation or property. बघा, इलिगली कॉज टू एनी पर्सन. इलिगली म्हणजे काय, आपण वरती बघितलं इलिगली म्हणजे काय, त्याचंच आपण इकडे फ्लो आलेला आहे. तर एवढं सुंदर प्रकारे ड्राफ्ट केलेला आहे IPC, तर आपण वाचताना असं एकदम मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतं.
The word injury denotes any harm whatever illegally caused to any person. आपण इलिगली म्हणजे काय आपण ऑलरेडी डिस्कस केलं. इलिगली कॉज टू एनी पर्सन इन बॉडी. बरोबर. एनी पर्सन म्हणजे इथं आपण ज्यावेळेस पर्सनची डेफिनेशन बघितली मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्यामध्ये नॅचरल पर्सन ॲज वेल ॲज आर्टिफिशियल पर्सन सुद्धा इन्क्लूड होतो. द वर्ड पर्सन इन्क्लुडेस नॅचरल पर्सन ॲज वेल ॲज आर्टिफिशियल पर्सन. ठीक आहे. तर इन बॉडी, तर इलिगली कॉज एनी हार्म इलिगली कॉज टू एनी पर्सन इन बॉडी. आता हार्म एखाद्या पर्सनच्या बॉडीला हार्म केला एखाद्या ॲक्टने, इलिगल ॲक्टने, देन तर इथं स्पेशल चॅप्टर दिलेलं आहे ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी 299 to 277 377. तर ते पूर्णच्या पूर्ण चॅप्टरच आहे द ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी. इफ एनी इंजुरी कमिट्स टू एनी पर्सन बाय माइंड, तर ते न्यूसन्स वगैरे. इफ एनी इंजुरी committed against a person in reputation. आता रेप्युटेशन आर्टिफिशियल पर्सनचे पण शकते आणि नॅचरल पर्सनचे पण शकते. मग जर रेप्युटेशनला काही इंजुरी केली तर ते डिफेमेशन. बरोबर. आणि प्रॉपर्टी, तर प्रॉपर्टी असेल तर मध्ये थेफ्ट असेल. समजा आता तुम्ही इथं पण द इंजुरी illegally caused to any person in property. एनी पर्सन आर्टिफिशियल ॲज वेल ॲज नॅचरल पर्सन. आणि प्रॉपर्टी म्हणजे आता प्रॉपर्टीला एखादी इंजुरी यांनी कमिट केली, जर थेफ्ट केली, क्रिमिनल ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी केली, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट केला, मिसचिप केली, बरोबर, तर ते ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी, तर याच्यामध्ये ते दिलेले आहेत. बरोबर. तर हे प्रकारे डेफिनेशन आहेत. याच्यात अजून एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, ती आहे गुड फेथची. Section 52 provide about the good faith. The definition of good faith is in a negative form. ती negative form मध्ये दिलेली आहे. Nothing is said to be done in good faith, done or believe in good faith, which is done or believe without due care and attention. Nothing is said to be done or believe in good faith. Nothing is said to be done or believe in good faith. असं कोणतंही कृत्य गुड फेथमध्ये केलं आहे असं समजण्यात येणार नाही की जे विच इज डन ऑर बिलीव्ह विदाउट ड्यू केअर अँड अटेन्शन, की ज्याच्यामध्ये ड्यू केअर अँड अटेन्शन घेतली गेली नाही आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ गुड फेथ दॅट द सच वर्क ऑर ॲक्ट मस्ट बी डन विथ अ ड्यू केअर अँड अटेन्शन. ठीक आहे. तर ही लिगल ड्युटी टाकलेली आहे एखादी गोष्ट तुमची गुड फेथमध्ये होण्यासाठी, तर ती ड्यू केअर विथ अटेन्शन झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा की आपण अशी जर ड्युटी टाकली नसती याच्यामध्ये, बरोबर, गुड फेथमध्ये. आता ज्यावेळेस आपण जनरल प्रिन्सिपल ऑफ लॉ डिस्कस करत होतो त्यावेळेस मेन्स रियाला एक्सेप्शन आपण बघितलं होतं. तर त्यावेळेस आपण रॅशन निग्लिजंटली ड्राईव्ह हे पण बघितलं, रॅशन निग्लिजंटली ड्राईव्ह बघितलं होतं. तर या ठिकाणी तो डिफेन्स घेऊ शकतो ना की माझं पर्टिक्युलर इंटेन्शन नव्हतं, मी फक्त फास्ट गाडी चालवत होतो. माझं असं इंटेन्शन होतं का की बी अचानक येऊन जाईल आणि बीला धडकून देईल आणि बीचा पाय मोडेल, हात मोडेल. मी तर बीला ओळखत पण नाही. तो आला माझ्या गाडीच्या समोर, मी माझा स्पीडने जात होतो, मी आनंद घेत होतो आणि तो अचानक माझ्या गाडीच्या समोर आला आणि मी त्याला ठोकलं. पण माझं इंटेन्शन नव्हतं त्या बीला ठोकायचं किंवा त्याचा हातपाय मोडायचं. मी तर बीला ओळखत पण नाही. इथे त्याने डिफेन्स घेतला असता. पण जर तुम्ही डिफेन्स घेताय की माझं ॲक्ट गुड फेथमध्ये आहे, तर तुम्ही इथं ड्यू केअर अँड अटेन्शनने तुम्ही ते काम केलं पाहिजे. इथे त्याची ड्यू केअर होती का? तर ड्यू केअरसाठी काय असलं पाहिजे, तुम्हाला ऑलरेडी तुमचं ही रिझन टू बिलीव्ह असलं पाहिजे की तुम्ही जर फास्ट गाडी चालवताय रस्त्यावर, तर तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे की आजूबाजूने एखादी व्यक्ती येऊ शकतो किंवा माझा तोल जाऊ शकतो, मी कुठेतरी याच्यावर घुसू शकतो.
बरोबर. तर या ठिकाणी तुमची ड्यू केअर अँड अटेन्शन तुमची महत्त्वाची असते गुड फेथमध्ये. गुड फेथ याच्यासाठी पण महत्त्वाचं आहे की जनरल एक्सेप्शनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा तुमचा ड्यू केअर गुड फेथ आहे. नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन इन गुड फेथ डॅश डॅश डॅश. जनरल एक्सेप्शन्समध्ये ज्यावेळेस आपण जनरल एक्सेप्शन शिकू त्यावेळेस तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल. नथिंग इज सेड डन नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन इन गुड फेथ असे पर्टिक्युलर लाईनच आहे सेक्शन 76 पासून तर 106 पर्यंत. तर जर आपण गुड फेथची डेफिनेशन अशी नाही घेतली असती तर कोणतंच ॲक्ट हे झालं नसतं, ऑफेन्स झालं नसतं. ठीक आहे. तर हे जनरल एक्सप्लेनेशन होते. आपण नेक्स्ट लेक्चरपासून पनिशमेंट स्टार्ट करणार आहोत. पनिशमेंटमध्ये आपण टाईप्स ऑफ पनिशमेंट बघणार आहोत आणि थेरीज ऑफ पनिशमेंट तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला फक्त त्याच्या थेरीज कोणत्या आहेत त्या सांगेल. त्यात सोप्या आहेत खूप, त्याच्यामुळे तुम्ही त्या वाचून घ्यायच्या. नंतर कम्युटेशन ऑफ सेंटेन्स म्हणून आहे. कम्युटेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे काय असतं, ते केव्हा कमी करता येतं आणि कोण कमी करू शकतं. ठीक आहे. याच्याबद्दल राजीव गांधीची असेसिनेशन ऑफ राजीव गांधीची केस होती, ती नलिनीची. तर आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने ते कमिट करून टाकलं होतं परस्पर. तर त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला स्ट्रॉंग हे घेतलं होतं, अपोजिशन घेतलं होतं. त्याच्यानंतर फ्रॅक्शन ऑफ टर्म ऑफ पनिशमेंट आहे. नंतर अमाऊंट ऑफ फाईन आणि अमाऊंट ऑफ फाईनमध्ये जर त्याने फाईन दिला नाही तर ती जी पनिशमेंट असते त्याला डिफॉल्ट पनिशमेंट म्हणतात. तर त्याचे 2 नियम आहेत, 2 रूल्स कोणते आहेत की समजा एखाद्या ऑफेन्समध्ये पनिशमेंट ॲज वेल ॲज फाईन हे केलं असेल, इम्पोज केला असेल आणि त्या केसमध्ये जर त्याने फाईन भरला नाही तर त्याची पनिशमेंट त्याचे रूल्स वेगळे. मग ते कन्झिक्युटिव्ह चालेल का दुसऱ्या याच्याने चालेल, तर ते रूल्स वेगळे. आणि इफ एनी पर्टिक्युलर ऑफेन्स इज अवॉर्डेड द सेंटेन्स इज ओनली इन द फॉर्म ऑफ फाईन, फक्त फाईन हे केलं असेल तर त्याचे रूल्स हे वेगळे आहेत. बरोबर. तर ते रूल्स आपण पुढच्या लेक्चरला हे करू, डिस्कस करू. त्याच्यानंतर सॉलिटरी कन्फाइनमेंट आहे. आणि जर पुढच्या लेक्चरला हे पटकन संपलं तर मग आपण जनरल एक्सेप्शन्सला सुरुवात करू. ठीक आहे. काही डाऊट असतील किंवा काही समजत नसेल, काही अडचणीत असतील तर मला तुम्ही पर्सनल मेसेज करा. पुढच्या लेक्चरला आपण ते नक्की घेण्याचा प्रयत्न करू. ठीक. तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरला.